नाग उसळली ज्योत झळकली आई ग या विठीची गाजर काळी रात सरली आई हे बंध विणला भेद शिणला भाव भिणला आई ग भर दुःखाची याच जीवाला रोज झडते आई हे माळ कवडाची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून मळवट रात पाणीला रथ पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा राजा उधा उधा तुळजापूर तुळजा भवानी आईचा माहूर गडी रेणुका देवीचा आई अंबाबाईचा देवी सप्तशृंगीचा मास कलाधिपती गणपती भाव गोंधळाला पंढरपूरवासिनी विठाई धाव एकाच भजनाची येऊ दे ग सांग सूचनाची वाचू दे ग पत्थरातून फुटल का हो या प्रभाताला रक्त पडला दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी मिळणार आहे आणि फायदा कसा होणार आहे? एनडी स्टुडिओ आता फिल्म सिटीने ताब्यात घेतलेला आहे आणि इथे कामकाज पूर्वीसारखंच किंबहुना पूर्वीपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी फिल्म सिटीची संपूर्ण टीम ही कार्यरत आहे. या एनडी स्टुडिओसाठी एक मास्टर प्लॅनसुद्धा आम्ही बनवलेला आहे. काही त्याच्यासाठी खर्चाचे आयटेम्स आहेत, ते सुद्धा गव्हर्मेंट त्याच्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही. आणि या सगळ्यातून इथे शूटिंगसाठी मराठी चित्रपटांना, इतर चित्रपटांना चांगली लोकेशन्स उपलब्ध व्हावीत, सेट्स उपलब्ध व्हावेत असा आमचा प्रयत्न असणार. त्याचबरोबर पर्यटन, शैक्षणिक सहली किंवा काही इव्हेंट्स असे सुद्धा इथे करता येतील. इथं मी ज्या आता सुविधा बघतो आहे त्यावरून इथे काही मेळावे किंवा प्रशिक्षणं ही सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे एक शैक्षणिक केंद्र म्हणून सुद्धा हे स्थळ उदयाला येऊ शकतं. त्या पद्धतीनं टीमचे सगळे प्रयत्न चालू आहे. जसं यांना कसे तुम्ही सांगाल, अपील कराल या ठिकाणी यावं आणि अभिनय करावा? इथल्या ज्या सुविधा आहेत या सुविधा काय आहेत त्या समजून घ्याव्यात, त्या सुविधांचा लाभ घ्यावा. त्याच्यामध्ये काही आणखी पाहिजे असेल, बदल पाहिजे असेल तर त्या सूचना जरूर आम्हाला द्याव्यात. महाराष्ट्रातलं हे एक सेंटर ऑफ एक्सलन्स बनावं असा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि फिल्म्स या क्षेत्रामध्ये जे उत्कृष्ट आहे ते प्रोव्हाइड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर तरुणांनी आमच्या या प्रयत्नाला साथ द्यावी आणि इथे मोठ्या प्रमाणात यावं अशी आमची अपेक्षा असेल. जसं कोणतंही ती कार्य विभागाच्या अंतर्गत आता फिल्म सिटीने ही संस्था आपल्या पंखाखाली घेतलेली आहे आणि अतिशय दूरदृष्टीने याचं नियोजन चालू आहे. नियोजनामध्ये अर्थातच मनुष्यबळाचं नियोजन, आर्थिक नियोजन, साधनसंपत्तीचं नियोजन अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यासाठीचाच मास्टर प्लॅन आता तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या नियोजनाची सविस्तर चर्चा आहे. कुठल्याही पद्धतीनं साधनसंपत्ती या ठिकाणी कमी पडणार नाही याची सांस्कृतिक कार्य विभाग जास्तीत जास्त काळजी घेतो आहे. ह्याबाबत लॉंग टर्म प्लॅनिंग काय आहे तुमचं एन डी बाबत? एनडी स्टुडिओ आपल्या परिचालनाखाली आला आहे आणि आपण त्याचा एक मास्टर प्लॅन करतो. कारण हा एक मोठा स्टुडिओ 47 एकरावर आणि पुढे 4 एकर अजून जागा आहे. तर असा वसलेला हा परिसर आहे. अत्यंत भव्य स्वरूपातले सेट्स इथे आहेत
तर काही आता त्याची डागडुजी आवश्यक आहे काही सेट्सची. काही ठिकाणी ज्या गोष्टी नाहीत, जसं तुम्ही म्हणला VFX किंवा क्रोमा स्टुडिओज, तर त्याची पण एखाद्या स्टुडिओची निर्मिती इथे होणार आहे. पोस्ट प्रोडक्शन आणि प्रिव्ह्यू थिएटर्स ते पण आपल्याकडे आपण इथे उपलब्ध करणार आहोत. तर हा असा सगळा मास्टर प्लॅन आपण तयार केलेला आहे, तो अंतिम टप्प्यात आहे. आणि आता त्याच्यानंतर मग एक फेज वाईज म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने टप्प्याटप्प्यांनी याचा विकास होणार आहे. सर्व पायाभूत सुविधांचा पण आणि इतर काही योजनाही आपण राबवू.